नमस्कार, मी अर्चना देशमुख लिव्हिंग अ हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते। तुम्हाला हे झाड आणि फुलं बघून कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी हे झाड जेव्हा आणलं त्यावेळेस खूप छोटं होतं आणि आता बघा हे झाड पूर्ण माझ्या गॅलरीच्या नेटवर चढले आणि रोजचे 10-20 फुलं याला कंटिन्यू येतात आणि फूल एवढं सुंदर, एक डबल याचं आहे आणि एक सिंगल याचं आहे। जेव्हा आपण हे देवाला फूल वाहतो, महादेवासाठी, महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, हनुमानजीला एवढं श्रीकृष्णाला, सगळ्या देवांना हे खूप प्रिय फूल आहे आणि याचा उपयोग देवाला वाहण्यासाठी तर आहेच आहे, पण आपल्याला स्किन प्रॉब्लेम असेल, आपलं पोट वाढलं असेल, वजन वाढलं असेल, त्यासाठी सुद्धा याचं जेव्हा आपण काढा किंवा टी बनवतो तेव्हा हे जर अंशापोटी आपण म्हणजे ब्ल्यू टी बनवून पिलं तर खूपच छान आहे। या फुलांचा कलर बघा कसा आहे, तसाच तो आपल्या चहाला कलर येतो। जेव्हा मी टी बनवेल त्यावेळेस मी नक्की टाकेल। आणि अपराजिता म्हणून किंवा गोकर्ण म्हणून हे प्रसिद्ध झाड आहे आणि याचे फुलं बघा कसे ब्ल्यू आहेत, एकदम निळे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा। थँक्यू।